नमस्कार, अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्न समारंभासाठी उपयुक्त अशा कळशीचा महिरप कसं बनवायचा आहे ते बघणार आहोत। तर तुम्ही जर छोट्या साईजमध्ये बनवलात तर तुम्ही छोटा कलश महिरप देखील याच्यापासून बनवू शकता। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी आपल्याला लाल आणि पांढऱ्या कलरचे 5 नंबरचे मोती लागतील। तर सगळ्यात आधी 4 लाल कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत एका वायरमध्ये आणि गाठीच्या जवळच्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता 4 मोती आहेत तर याने आपल्याला एक चौकोन मिळणार आहे। ठीक आहे, तर बघा इथे 4 मोत्यांचा हा फूल म्हणा किंवा चौकोन म्हणा तो इथे तयार होईल। त्यानंतरनं गाठीच्या जवळच्या 2 मोत्यातनं 2 अथवा 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आणि आता नेक्स्ट आपल्याला 3 लाल कलरचेच मोती ओवून घ्यायचे आहेत। ठीक आहे, आणि सर्व मोती हे 5 नंबरचेच असणार आहेत। तर 3 लाल कलरचे मोती ओवून घ्यायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। त्यानंतरनं आता आपल्याला समोरच्या 2 मोत्यातनं सुई समोर फिरवून घ्यायची आहे। ठीक आहे, म्हणजे आपण सेंटर पॉईंटला येणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला ही 4 3 मोती ओवत जायचे आहेत आणि हा जो चौकोन आहे, चौकोनी पट्टी जी आहे ती आपल्याला वाढवायची आहे। तर आम्ही इथे 22 टोटल अशी चौकोन बनवणार आहोत। तर तुम्हाला जेवढ्या लांबीचं हवं असेल तेवढ्या लांबीचं तुम्ही हे चौकोन इथे बनवून घेऊ शकता। तर चौकोन नाही, ही जी पट्टी आहे चौकोनी पट्टी ती। ठीक आहे, तर बघा आता इथे आपले 21 चौकोन हे बनून तयार झालेले आहेत। जसं आपण व्हिडिओमध्ये मोजत आहोत तसं तुम्ही देखील मोजून बघू शकता। तर 21 चौकोन इथे तयार झालेले आहेत। त्यानंतरनं समोरचा अजून एक चौकोन बनवायचा आहे। त्यासाठी परत मागच्या वेळीप्रमाणे 3 लाल मोती ओवायचे आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। आता ह्या शेवटच्या चौकोनानंतरनं आपल्याला फक्त एकाच मोत्यातनं सुई जी आहे ती फिरवून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला अजून एक चौकोन बनवायचा। तर खालच्या एका मोत्यातनं सुई फिरवल्यावर 3 लाल मोती ओवायचे आणि ज्या मोत्यातनं आता सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा आपल्याला सुई काढून घ्यायची आहे, जेणेकरून एका लेयर खाली दुसरा जो लेयर आहे तो इथे तयार होईल। आता खालच्या साईडला आपल्याला हा जो दुसरा लेयर आहे तो अशा प्रकारे कंप्लीट करून घ्यायचा आहे। तर कंप्लीट करून घेण्यासाठी आधी आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे। 4 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची, जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तशा प्रकारे। त्यानंतरनं आता जेव्हा आपण दुसरा लेयर बनवत असतो तेव्हा आपल्याला फक्त 2-2च मोती ओवायचे असतात। तर 2 मोती ओवायचे आणि मागच्या 2 मोत्यातनं सुई काढायची। अशा प्रकारे आपल्याला ही जी लाईन आहे, हे जो सेकंड लेयर आहे तो इथे पूर्ण बनवून घ्यायचा आहे। जसा पहिला लेयर बनवला तसाच आता आपल्याला फक्त इथे 2-2 मोती ओवत जायचे आहेत। लाल कलरचेच मोती आहेत तर जास्त काही अवघड नाही आहे। तर बघा अशा प्रकारे हे जी लेयर आहे आपली ती तयार झालेली आहे आणि हे शेवटचे 2 मोती आपण इथे ओवून घ्यायचे आहेत। शेवटचे 2 मोती ओवून घेतल्यानंतरनं 2-3 मोत्यातनं सुई फिरवायची आणि घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून ही जी आपली पट्टी बनलेली आहे 2 लेयरची ती अगदी घट्ट अशी बसेल। ठीक आहे, तर आता यानंतरनं आपल्याला इथे पांढऱ्या मोत्यांची गरज लागणार आहे। तर ही जी पट्टी आहे आपण जी 22 चौकोनांची बनवली, तुम्ही तुमच्या कळशीनुसार तुम्ही ज्या पात्राला बनवणार असाल त्या पात्रानुसार कमी जास्त बनवून घेऊ शकता। ठीक आहे, आता बघा ही अशी पट्टी बनलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ती जी सेकंड लेयर आहे, उभे जो मोती आहेत ना त्या मोत्यातनं अशा प्रकारे आपल्याला एक धागा काढून घ्यायचा आहे। आता हा जो धागा आहे तो तंगूस नाही आहे, आपण जो साधा फुलांचे हार वगैरे जे ओवतात ना तो वाला धागा आहे। तर अशा प्रकारे दुसऱ्या मोत्यातनं उभ्या मोत्यातनं ही आपल्याला अशा प्रकारे एक धागा जो आहे तो काढून घ्यायचा आहे, शेवटी गाठ मारून घ्यायची आहे। ठीक आहे, आता इथे आपल्याला 9 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। तर बघा आपली कळशी जी आहे ती मोठी असते जरा साईजला, त्यामुळे आपण इथे ही जी लाईन आहे ती जरा अशी लांब बनवणार आहोत। तर पहिले 9 पांढरे मोती ओवले, त्यानंतरनं 4 लाल मोती ओवून घ्यायचे, त्यानंतर परत 9 पांढरे मोती ओवायचे आहेत। त्यानंतरनं बघा आपल्याला आता लाल पांढरे अशा प्रकारे मोती जे आहेत ते बनवत जायचे आहेत। ठीक आहे, तर 4 म्हणली होती, 5 ॲक्च्युअली 5 जे आहेत ते लाल मोती ओवायचे, 9 पांढरे 5 लाल, परत 9 पांढरे 5 लाल, अशा प्रकारे आपल्याला ही जी लाईन आहे ती बनवून घ्यायची आहे। ठीक आहे, जी की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे हे जे लाईन आहे ती इथे रेष जी आहे ती बनवून घ्यायची आहे। शेवटी मात्र आपल्याला फक्त 4 मोती ओवायचे आहेत पांढऱ्या कलरचे। ठीक आहे, बघा
9 5 9 5 असं आपण बनवून घेतलं. त्यानंतर 5 जे लाल मोती आहेत ते झाल्यावर शेवटी मात्र आपल्याला फक्त 4 पांढऱ्या कलरचे मोती येऊन घ्यायचे आणि 3 पांढऱ्या मोत्यांना मागे करायचं. समोरचा एक जो पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई मागे समोरच्या साईडला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर इथे असा छोटासा त्रिकोण होतो. आता आपल्याला काय करायचं आहे, तर या सर्व मोत्यातनं जे लाईन तयार झालेली आहे त्या सर्व मोत्यातनं आपल्याला सुई वरती फिरवत वरच्या दिशेला घेऊन यायची आहे. पूर्ण लाल पट्टी जिथेपर्यंत होती तिथपर्यंत. ठीक आहे. जर तुम्हाला ही पट्टी कमी लांबीची हवी असेल तर तुम्ही इथे कमी मोती देखील ओवू शकता. म्हणजे 7 पांढरे आणि 3 लाल अशा प्रकारे कुठलाही कॉम्बिनेशनमध्ये जे आहे हे ही जी लाईन आहे ती बनवून घेऊ शकता तुमच्या कळशीच्या मापानुसार. ठीक आहे. आता बघा आपले हे सुई जी आहे ती वर आपण घेऊन आलेली आहोत. आता आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण काढून घेत आहोत. आता काय करायचं आहे, वरती आल्यावरती ज्या लाल मोत्यातनं सुई आपण काढलेली होती ना, वरची जी पट्टी आहे, तर बघा 3 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवायची आहे आणि सेकंड लेयरमधल्या दुसऱ्या नेक्स्टमधला एक मोती सोडायचा आणि त्याच्या समोरचा जो मोती आहे त्या मोत्यापर्यंत सुई आपल्याला फिरवत फिरवत घेऊन जायची आहे. ठीक आहे. तर बघा खाली एकदम जी शेवटची लेयर आहे, एकदम खालची जी लेयर आहे तिथले 2 मोत्यांचा गॅप आपल्याला ह्या 2 लाईनमध्ये आणायचा आहे आणि जेव्हा आपण ही लाईन बनवणार ती आपल्याला उभ्या मोत्यातनं बनवायची आहे, आडव्या मोत्यातनं नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे दिसेल. आता आपल्याला सेम जसं आपण पहिली लाईन बनवली होती सेम त्याच प्रकारे आपल्याला दुसरी लाईन बनवायची आहे. तर आपण 9 पांढरे आणि 5 लाल कलरचे मोती ओवले होते. तर सेम तेच पॅटर्न रिपीट करायचं आहे. 9 5 9 5 आणि 9 5. ठीक आहे. आणि शेवटी मात्र काय करायचं आहे, आपल्याला 9 पांढरे मोती न घेता फक्त 4च पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर सेम बघा 5 लाल कलरचे मोती आपले इथे ओवून घेणं झालेलं आहे. आता 4 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे, 3 मोती मागे करायचे. समोरच्या मोत्यातनं सुई आपल्याला फिरवत फिरवत वरच्या साईडला घेऊन यायचं आहे. वरच्या साईडला कुठपर्यंत, जिथपर्यंत आपली ती जी लाल पट्टी आहे ती येणार नाही तिथपर्यंत आपल्याला सेम अशा प्रकारे जी सुई आहे ती फिरवत फिरवत वरच्या साईडला आणून घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपण इथे साधा धागा यूज केलेला आहे जेणेकरून त्याला जो कोणता आकार येईल ना, म्हणजे ते व्यवस्थित सरळ बसतं. जर आपण तंगूसचा धागा यूज केला तर कधी कधी ते कर्व होतं. तर त्यामुळे आम्ही इथे अशी साधा जो आपला फुलांचा हार ओवायचा असतो तो इथे आम्ही यूज केलेला आहे. तर अशा प्रकारे बघा आपल्याला 2-2 मोत्यांच्या गॅपने ही सर्व जे पट्ट्या आहेत ते बनवून घ्यायच्या आहेत आणि शेवटी मात्र आपल्याला अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपलं हे जे महिरप आहे ते इथे तयार झालेलं आहे. आता इथे आपण थोडासा वेगळा प्रयोग केलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, असं बाजारामध्ये जंप रिंग म्हणून भेटतं. तर त्याला थोडंसं त्याचं तोंड जे आहे ते उघडून घ्यायचं आहे आणि दोन्ही कडेला एक एक जंप रिंग आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर अगदी स्वस्तामध्ये हे जे जंप रिंग आहे ते आपल्याला मिळतं. जर तुम्हाला जंप रिंग अवेलेबल होत नसेल तर तुम्ही साधा बंद देखील इथे बांधून तुम्ही याला महिरप म्हणून प्रयोग करू शकता. पण जर जंप रिंग मिळत असेल तर आपल्याला अशा प्रकारे जंप रिंग लावायचं आहे आणि हे जे नेकलेसला, हारला वगैरे आपण जे मागच्या साईडचं ॲडजस्टेबल स्ट्रॅप असतो ते आपल्याला अशा प्रकारे ह्या जंप रिंगमध्ये अटॅच करायचं आहे. जेणेकरून आपला जो महिरप बनेल तो अगदी थोडासा सुंदर दिसून येईल. त्याला अजून एक एनहान्स होईल त्याचं लुक आणि ते जे आहे ॲडजस्टेबल होईल. तर तुम्हाला इथे गाठ वगैरे मारायची गरज नाही आहे. जसं आपण गळ्यात हार घालतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे जे महिरप आहे त्या कळशीला किंवा कळशला आपण तिथे बांधू शकतो. तर जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर तुम्ही साधा बंद देखील बांधू शकता. बंद कसा बांधायचा आहे हे आपण दुसऱ्या महिरपांमध्ये दाखवलेलं आहे. त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथून बघून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तर आजचा हा कलिश महिरपाचा जो पहिला डिझाईन आहे तो तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जे बाकी डिझाईन्स आपण दाखवलेले आहेत ते देखील आपण हळूहळू कंप्लीट त्याचं ट्युटोरियल घेऊनच येणार आहोत. तर त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही जेव्हा व्हिडिओ टाकाल तेव्हा तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.